धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्नजी चव्हाण सर. चला वाघोबा संघाची सलामीची जोडी मित्रांनो मैदानात पाठवा. वाघोबा शहापूर संघाची सलामीवीरांची जोडी लगेचच मैदानात पाठवा. धन्यवाद मित्रांनो. खऱ्या अर्थानं अगदी सुरुवात जर आपण पाहत असाल साई चषक 2024 ज्या स्पर्धेची सातत्यानं चर्चा का होते याचं उत्तर अगदी पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती पेश झाला. एक बॉल एक धावेची गरज असताना आराध्य 11 शहापूर संघानं हा सामना जिंकलाय. खऱ्या अर्थानं सामना जिंकला आराध्य 11 शहापूर संघानं. मात्र जय बजरंग सापगाव संघानं आपली सर्वांची मनं जिंकली. दोनही संघांचं तोंड भरून कौतुक करूया. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्नजी चव्हाण सर. कल्याण ग्रामीणचा एक सुंदर आवाज मित्रांनो आपण ऐकतोय. वाघोबा स्पोर्ट शहापूर आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. वाघोबा शहापूर आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. गेम ऑन. सामन्याला सुरुवात होतीये. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन कामेश आणि प्रकाश ही दोन सलामी वीरांची जोडी मैदानावरती सज्ज झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती शहापूरचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू श्रावण डोंगरे गोलंदाजी मार्कवरनं. पहिला चेंडू, हा पहिला चेंडू मागे जाऊन बॅकफुटला जाऊन जबरदस्त पंच केला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवायचा होता. फिल्डर वेगानं चेंडूवरती जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. मात्र हाताला चटका देऊन चेंडू ड्रॉप झाला. त्यानंतर 2 धाबा कंप्लीट करतायत. 2 धाबांची मदत आली आहे. धावफलकाला सुरुवात करतायत श्री गणेशा. बॅटिंग करत असताना वाघोबा शहापूर या संघाच्या धावसंख्येचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती आहेत. कामेश आणि त्याला साथ देताना प्रकाश ही जोडी मैदानावरती सज्ज झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या जात आहेत. श्रावण डोंगरे गोलंदाजी मार्कवरती. वेगवान तेज तरार राईट अमोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पायावरती चेंडू हलक्या हातानं फ्लिक केलाय. बराच वेळ चेंडू हवेत. सीमारेषेवरती निलेश बांगर. सुंदर फिल्डिंग. एकच धाव. चांगली गोलंदाजी तितकीच दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दाखवत असताना बॅट्समन कामेशला आपण पाहत असाल त्याला माहिती आहे श्रावणच्या विरोधात लगेचच आक्रमण करणं थोडंसं धोक्याचं होऊ शकतं. पहिल्या चेंडूवर 2 धाबा त्यानंतर एक सिंगल धाबेचं योगदान. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक एंडवरती यावेळेस प्रकाश हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश आणि कामेश ही ताकदवर फलंदाजांची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत वाघोबा शहापूर या टीमसाठी. गोलंदाज श्रावण डोंगरे वैयक्तिक खात्यातलं पहिलं ॲज युजल आपल्या नावाला सुरुवात करत असताना चांगले चेंडू टाकतोय. या चेंडूवरती सुद्धा बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट. यासाठी श्रावणची ओळख आहे. डॉट पर्सेंटेज भरपूर पाहायला मिळत असतात ज्या ज्या वेळेला श्रावण गोलंदाजी करत असतो. आज आपल्या गावाच्या संघासाठी खेळतोय. कृष्णा बॉईज वाफे एक ताकदवर मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील एक दावेदार संघ म्हणून या संघाकडे सुद्धा जरूर पाहिलं जातं. यावेळेस हा चेंडू बॉडी लाईन फुलटोज कव्हरवरती खेळतायत. सिंगल एका धावेचं योगदान येईल असं वाटलं होतं. अर्ध्या वाटेला येऊन परत जातायत. माहिती होतं धोक्याची घंटा आहे. सलामीचा फलंदाज धावबाद करायचा नाही या अनुषंगानं स्वतःवरती आवर घालतायत. चेंडू आलाय डॉट. श्रावण डोंगरे गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अगदी 38च्या लाईनपासून रनअप पाहायला मिळतोय. दर्जेदार टप्पा आणि अचूक भेदक वेगवान गोलंदाजीसाठी ओळख आहे श्रावण डोंगरे. या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग वरती फिल्डर आहे. झेल टिपतोय. माघारी पाठवलं जाईल. लागलेला हा पहिला हादरा. वाघोबा शहापूर संघाचा हा पहिला वाघ शांत केला जातोय. प्रकाशचा खेळ संपला. प्रकाश बाद होतोय. पहिला हादरा मिळतोय. टीम बॅटिंग करत असताना वाघोबा शहापूर या टीमला. गोलंदाजी करत असताना श्रावण डोंगरे. सातत्यानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये या खेळाडूला आपण पाहत असाल TDPLचा हंगाम गाजवलं. त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला विचार केला जातो शहापूर शहराला शहापूर तालुक्याला बिलॉंग करत असताना या खेळाडूला आपण सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना पाहत असतो. मॅन फ्रॉम
वाफे श्रावण डोंगरे गोलंदाजी करतोय. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं हे अग्रगण्य नाव आपल्या संघासाठी यावेळेस सलामीचं षटक हाताळतोय. ज्या ज्या वेळेला साई स्पोर्ट शहापूर संघ मैदानावरती आपण पाहत असाल त्या त्या वेळेला श्रावणला मुख्य भूमिकेत आपण सातत्यानं पाहतोय. शहापूर टेनिस क्रिकेटच्या मंचावरचा एक महत्वाचा खेळाडू यावेळेस आउटसाइड द स्टंप पिचिंग होतं. सरळ पंच सांगतायत लेग बाईचा इशारा. सिंगल एका धाबेचं योगदान येत आहे. पायावरती चेंडू आदळला त्यानंतर एका धावेसाठी डिक्लेअर झोनमध्ये विसावतोय. षटक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकावरती 4 धावा. दर्जेदार आणि सर्वोत्तम षटक या ठिकाणी संपन्न होतंय. गोलंदाज श्रावण डोंगरेच्या माध्यमातून केवळ 4 धावा खर्च. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2024 नवीन वर्ष नव हंगाम आणि या नव्या हंगामाची एक नवीन दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बघा आपण मित्रांनो, प्रकाशजी कोरडे साहेबांच्या वतीनं कमेंट आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर आयोजन आणि या आयोजनाला भरपूर साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. आपण पाहत असाल सकाळच्या 17पासूनच भरपूर गर्दी प्रेक्षक राजाची मैदानावरती सुद्धा आपण पाहताय. ॲज युजल खाडे विद्यालयाचे ऐतिहासिक मैदान भरत आहे आणि टेनिस क्रिकेट .in माध्यमातून सुद्धा आम्हाला भरपूर लाडके व्ह्यूअर्स सकाळच्या 17पासून जोडले जात आहेत. या सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती इथून इंट्रोड्यूस केला जातोय. रुशांक येतोय. अलीकडच्या काळातील हा सुद्धा एक जबरदस्त तेजतर्रार गोलंदाज रुशांक गोलंदाजी मार्कवरती. राईट अमोर द विकेट. रुशांकचा हा चेंडू कामेशसाठी कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. कव्हर स्वीपर बाउंड्रीवरती हा सोपा झेल ड्रॉप. त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. झेल पकडायला हवेत. युवा खेळाडू आहेत. निश्चितच मैदानावरती प्रेशर असतं मित्रांनो. मात्र या स्टेजवरती या लेवलवरती ज्यावेळेस आपण खेळतो आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतो. गावामध्ये मित्रांनो आपल्या 100 मुलं मैदानावरती खेळण्यासाठी उत्सुक असतात. त्यातनं आपल्याला 11 जणांमध्ये समावेश केला जातो. 11 जणांमध्ये संधी मिळते आणि या संधीचं सोनं करायचं असतं. प्रत्येक वेळेला तुम्हाला गोलंदाजच मॅचेस जिंकून देतील, फलंदाजच मॅचेस जिंकून देतील असं नसतं. फिल्डिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मॅचेस जिंकू शकता. हा सुद्धा झेल कव्हरला बीट केलं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला सलामी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. हा सुद्धा झेल व्हायला हवा होता मित्रांनो. निश्चितच 30 यार्ड मध्ये हाताला चटका दिल्यानंतर चेंडू सरळ 4 धावांसाठी जातोय. कामेशच्या बॅटमधनं या 4 धावा धावफलकाला संजीवनी. एकंदरीत 9 हा आकडा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 9 ऑन द बोर्ड. या चेंडूवरती आक्रमण हवेत आहे. ताकद किती आहे फटक्यामध्ये. उंची गाठली आहे. लांबी थोडीशी कमी. या चेंडूवरती सुद्धा मित्रांनो चूक केली जाते. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौदा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस कामेशचं दैव बलवत्तर आणि सातत्यानं सोडले जाणारे हे झेल तुम्हाला अडचणीत आणतात मित्रांनो. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 झेल सुटतायत आणि 2 चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती बॅट्समन कामेश अष्टपैलू खेळाडू. यावेळेस 5 जागेवर खडे इनसाइड आउट नजराणा पेश करतोय. जबरदस्त ताकदवर नजाकत भरलेला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कामेश ऑन फायर. सलगचा 3रा चौकार. या टुर्नामेंटची पहिली चौकार हॅट्रिक या ठिकाणी संपन्न केली जाते. मॅन फ्रॉम वाघोबा शहापूर बॅटिंग करत असताना कामेश या बॅट्समनच्या बॅटमधनं हा 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. 2-3 झेल सुटले. त्यानंतर आपण पाहत असाल तर यावेळेस आश्वासक फटका येतोय. गोलंदाज करेल तर काय करेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्करले सन्मान देतोय. कामेशला माहिती आहे चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं. यावेळेस सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेचं योगदान आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक झालं ते 19 हा आकडा आपण पाहताय. पहिलं षटक श्रावणचं केवळ 4 धावांचं आलं होतं. त्यानंतर हे षटक आपण पाहत असाल महागडं ठरत आहे. तब्बल 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रोटेट. यावेळेस माही स्ट्राईक एंडवरती माही पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. श्रावण डोंगरे त्या ठिकाणी सेफ हँड हा झेल टिपतोय. लागणारा हा अजून एक हादरा वाघोबा शहापूर संघाला. फलंदाज माही बॅक टू द पॅव्हेलियन.
2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक केवळ 4 धाबांचं आलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर एक सुंदर कमबॅक केलं होतं. गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला रुशांक. सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती आपण पाहिलं असेल तर झेल सुटले. त्यानंतर मात्र आक्रमक झालेली बॅटिंग कामेशच्या बॅटमधनं चौकारांची हॅट्रिक पाहिली. या षटकात भरपूर गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. संमिश्र षटक समाप्त झालंय. धावफलकावरती आहेत त्या 19 धाबा. गडी बाद होत आहेत 2 गडी बाद 19 धाबा धावफलकावरती. स्पर्धा आपण पाहताय साई स्पोर्ट शहापूर आयोजित साई चषक 2023 चा हा थरार. कैलासजी भांडे सर, मुन्ना पठाण सर, निलेशजी बांगर, समीरजी अधिकारी, संदीपजी निमसे सर, श्रावणजी डोंगरे सर, जयदीपजी बोंडिवले सर आणि संपूर्ण साई स्पोर्टची ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आनंदजी अधिकारी साहेबांच्या निश्चितच स्वप्नातून हा संपूर्ण सोहळा आपण पाहताय. साई चषक 2023 चा हा थरार. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका लाजबाब तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सीमारेषेवर चेंडूला अडवतोय, फेकतोय. तोपर्यंत या 2 धाबा जरूर कंप्लीट केल्या जातील. मात्र फिल्डरचं कौतुक केलं जाईल. दूरवरनं जाऊन चेंडूवरती जातोय, पकडतोय. बरोबर कलेक्शन पाहायला मिळालं. थ्रो सुद्धा अचूक आला. त्यानंतर केवळ 2 धाबा या ठिकाणी खर्च करतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 21 धाबा धावफलकावर षटक चालू आहे तिसरं आणि स्कोर कार्ड वरती आहेत 21 धाबा. राहुल लेफ्ट आर्म गोलंदाज यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. स्क्वेअर लेग वरती फिल्डर आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. सुंदर फिल्डिंग. अचूक जागेवरती फिल्डर सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सरलांबे विपक्ष खैरपाडा अशी दुसरी मॅच असेल. यापुढील सामना दोनही संघाचे कर्णधार ओके. थोडासा शेड्यूल मध्ये चेंज आहे मित्रांनो. या पुढील मॅच असेल या अगोदरचा विजयी संघ आराध्य 11 शहापूर आणि त्यांच्या विरोधात या मॅच मधील विजयी संघ अशी द्वितीय फेरीची मॅच आपण खेळवणार आहोत. या दरम्यान पहा सिंगल एका धावेचं योगदान येतं. धावफलक झालं ते 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग कामेश करतोय. सलामीला आलाय. अजूनही आबाधित मैदानावरती खेळतोय आणि धावफलकावरती नक्कीच एक चांगली धावसंख्या उभी करण्यात या ठिकाणी प्रयत्न करतोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक चालू आहे तिसरं. राहुल गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं टाकत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. सुंदर गोलंदाजी. युवा गोलंदाज. अगदी सहज सोपी ऍक्शन आपण पाहत असाल. अगदी थोडा रनअप, छोटा रनअप, शॉर्ट रनअप न गोलंदाजी करतोय आणि शेवटच्या मोमेंटला बोटांची जादू चेंडूवरती फिरवत असताना चांगलं गती परिवर्तन पाहायला मिळतं. वाघोबा शहापूर चांगली गोलंदाजी पहा मित्रांनो. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत चेंडू निघतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज एक जबरदस्त अँगल क्रिएट करत असताना फलंदाजाला मात्र जागेवरतीच खिळवून ठेवतोय. फलंदाजाच्या पायामध्ये बेडा ठोकण्याचं काम करतोय. चेंडू आलाय डॉट. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्पा. सुंदर वळण घेत चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांना मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय या षटकामध्ये. दुसरं षटक थोडंसं महागडं आलं होतं. 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर हे तिसरं षटक आपण पाहत असाल तर सुंदर गोलंदाजी करतोय राहुल. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे. फटका लाजबाब. एक चूक. या चुकीला माफी नाही. चेंडूला फिरकावलं. सरळ सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. 6 धावांचा हा संघर्षाचा शंखनाद. सिक्सर. तब्बल 28 धावा आपण धावफलकावर पाहत असाल. षटक चालू आहे तिसरं. धावफलकावर आहेत 28 धावा. चांगली बॅटिंग. आता मात्र या शेवटच्या चेंडूवरती मोमेंटम शिफ्ट होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 आकडा धावफलकावरती मॅच बॉल आलेला आहे. मॅचचा हा रनिंग चेंडू मैदानावरती येतोय. निश्चितच त्या लाडक्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं आपण गुणगौरव कौतुक करूया. भरपूर सारा सहकार्य या संपूर्ण सोहळ्याला पाहायला मिळत आहे. साई चषक 2024 मध्ये आपण आहोत. राकेशजी आरज आपलं मनपूर्वक धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. अगदी बरोबर आपलं अचूक लक्ष चेंडूवरती होतं आणि या संपूर्ण सोहळ्यासाठी भरपूर मोलाचं योगदान या सर्व मंडळीचं आपल्याला मिळतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. षटक तिसरं धावफलकावर आहेत. 28 धावा संपलंय. चौथ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. बॅटिंग करत असताना संमिश्र सुरुवात झाली आहे. 28 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. मात्र टॉप ऑर्डरचे 2 बॅट्समन बाद होत आहेत. इथून कामेशच्या खांद्यावर जबाबदारी हर्ष साथ देतोय. या 2 फलंदाजाच्या माध्यमातून हा शेवटचा षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय वैभव. अजून एक यंगस्टर खेळाडू श्रावण डोंगरे आणि टीमनं या ठिकाणी इंट्रोड्यूस केलाय.
या वर्षीच्या हंगामात याला सुद्धा आपण पाहत असाल भरपूर चांगला खेळ वैभवच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत असते. कामेश टू वैभव असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टर गोलंदाज समोरून तर स्ट्राईक एंड वरती अष्टपैलू कामेश. कामेशसाठी हा शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट आर्म पुल जबरदस्त नजराणा. चेंडू चाललाय खाडे विद्यालयाला सलामी देताना सीमा रेषेच्या बाहेर वाघोबा ब्रँड सिक्सर. सहजगत्या खेळत असताना पहा मित्रांनो कामेशला आपण पाहत असाल जर्सी नंबर 45 हिटमॅनची जर्सी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानावरती ठोकलेला हा षटकार. 6 धावांची मुहूर्तमेढ यावेळी चेंडूवरती पाहायला मिळाली. 6 धावांची मदत धावफलक वेगानं फ्लाय झालं. 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती कामेश सलामीचा फलंदाज आक्रमक बॅट्समन वैभवला करायचं कमबॅक. यावेळेस समोरच्या दिशेला ओव्हर पिच समोर दाखवलेला चेंडू कामेशच्या बॅटचा क्लास ताकदीचा नजराणा पेश केलाय. अगदी मंचाच्या वरनं आरपार बहारदार सिक्सर. आजचा दिवस मित्रांनो जबरदस्त टीम पाहायला मिळते. जबरदस्त पोल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना वाघोबा शहापुरा संघ मैदानावरती खेळतोय आणि कामेशनं खऱ्या अर्थानं आपल्या मनगटाची ताकद इथून दाखवायला सुरुवात केली आहे. वैभवला कमबॅकची गरज. यावेळेस हा फुलटो चेंडू ऑन साईडला खेळतायत. पंचांचा नो बॉलचा इशारा. एका धाबेची मदत येते. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. नो बॉल. आधीच मित्रांनो या ठिकाणी धावा भरपूर होत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून अशा पद्धतीचे चेंडू आले तर दबाव वाढत जाईल. एका सिंगल धाबेची मदत आली. धावफलक झालं ते 41 या आकड्यावरती 41. सुरुवातीची 3 षटकं सुंदर राहिली होती. आपण पाहिलं असेल तर श्रावंत पहिलं षटक केवळ 4 धावांचं आलं होतं. त्यानंतर गोलंदाजांची साथ मिळणं गरजेचं होतं. या चेंडूवरती होता फ्री हिट. दांडी गोल झाली होती मात्र फ्री हिट असल्या कारणानं फलंदाजाला निश्चितच जीवनदान मिळतंय. कामेशचं आज दैव बलवत्तर आहेत. हा चौथा जीवनदान आपल्याला पाहायला मिळतंय. चौथं जीवनदान कामेशला मिळालंय. सोपे झेल मित्रांनो आपण ड्रॉप केले. 3 झेल आपण ड्रॉप केले. त्यानंतर हा चेंडू सुद्धा जर आपण पाहिला असेल तर क्लीन बोल्ड झाला होता एज आणि त्यानंतर यष्टांवरती चेंडू आदळला होता मात्र फ्री हिट होता. या अनुषंगाने आपण पाहताय अजूनही मैदानात खेळतोय कामेश. या सिंगल धाब्याच्या मदतीने धावफलकाला पुढे घेऊन जातोय. शांत खेळत असताना पहा मित्रांनो बॉडी लँग्वेज अगदी पॉझिटिव्ह संयमी खेळ मैदानावरती निश्चितच हिटमॅन रोहित शर्माची आठवण करून देतोय. बॅट्समन कामेश मैदानावरती खेळत असताना वाघोबा शहापूर संघ बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग. 42 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस या चेंडूवरती सुद्धा हल्ला. आक्रमण जारी है. चेंडू निघाला हवाई सफर वरती. बॅट्समन मैदानावरती हार्श करतोय आक्रमण. हा षटकार. बॅट्सविंग फास्ट आणि त्यानंतर टो एज वरती लागलेला हा फटका आपण पाहत असाल. चेंडू सरळ जातोय 6 धावांसाठी. धावा वेगानं फ्लाय. 48 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती सुद्धा हल्ला. सातत्यानं ठोकले जाणारे षटकार आणि वाफे संघाला इथून संकटात टाकतायत. जबरदस्त आघात. बॅट्समन हर्ष ऑन फायर. ठोकलेला हा लागोपाठचा दुसरा सिक्सर. चार षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती जबरदस्त उड्डाण मारणारी धावसंख्या तब्बल अर्धशतक कंप्लीट करत असताना 54 हा आकडा धावफलकावर पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाचा उच्चांक गाठलाय. बॅटिंग करत असताना तब्बल 54 धावा जमवत आहेत वाघोबा शहापूर आणि खऱ्या अर्थानं 55 धावांचं लक्ष या ठिकाणी दिलंय. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम मैदानावरती खेळेल. टीम श्रावण डोंगरे आणि टीम अर्थातच कृष्णा बॉईज वाफे बनवायचे आहेत. तब्बल 55 धावा. मैदानावरती बिग फाईट संघर्ष पाहायला मिळेल आणि हा संघर्ष वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल आपण करूया. या ऐकूयात प्रसन्नजी चव्हाण यांचा सुमधुर आवाज. धन्यवाद.
थँक्यू सो मच आदरणीय सोमनाथजी खाडे सर. पहिली मॅच ब्लॉकबस्टर होती, त्यानंतर दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळाली वाघोबा 11 शहापूर आणि वाफे संघामध्ये. वाफे संघाला 55 धावेंचं लक्ष असेल मैदानावरती. एक अशी मॅच ज्या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष श्रावण डोंगरेवरती असेल, कारण विचार केला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती श्रावण एक असा खेळाडू आहे ज्या श्रावणने शहापूरचं नाव सातासमुद्रा पार पोहोचवलं आहे. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतो श्रावण डोंगरे, तो देखील इन ॲक्शनमध्ये असेल. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 4 धावेंचं षटक आपल्याला पाहायला मिळालं, दुसरं षटक 15 धावेंचं, तिसऱ्या षटकामध्ये आलं 9, आणि हा चौथा षटक जो होता तो फार महागडा होता. 26 धावा कुठल्या गेल्या. तो मोमेंटम आता बिल्ड झाला आणि तो मोमेंटम आता दुसऱ्या इनिंगमध्ये कंटिन्यू होईल यात ती मात्र शंका नाही आहे. दुसरं षटक महागडं आणि त्याच्या जोडीला जर पाहायला गेलं तर वैभवचं चौथं षटक महागडं. तब्बल 41 धावा 2 षटकांमध्ये ज्या मात्र बनवल्या गेल्या. मात्र 2 षटकं फार अप्रतिम होती. राहुलचा षटक ज्यामध्ये 9 आणि श्रावण डोंगरेंचं षटक ज्यांच्यामध्ये 4 धावा खर्च झाल्या. चला मागच्या दिशेला आपण वळूया, जिथे एकीकडे संघ वाघोबा 11 शहापूर तर दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल वाफे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल, ती म्हणजेच श्रावण आणि त्यांच्या जोडीला निलेश. ही जोडी मैदानावरती असेल, निलेश बांगर आणि श्रावण डोंगरे ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. सकाळचं हे सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये क्रीडा रसिक राजा आपल्यासोबत जोडला गेला आहे. त्या सर्व क्रीडा रसिक राजांना देऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अधिक स्वागत करूया त्यांचं, कारण कुठल्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणजे आमचा क्रीडा रसिक राजा असतो. आणि सकाळच्या सत्रामध्ये दर्शकांची मनमुराद गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अर्थात दर्दी प्रेक्षकांची गर्दी त्या आलेल्या प्रत्येक क्रीडा रसिकांचं करूया आपण साई स्पोर्ट्स आयोजित साई चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. 24 चेंडू आणि 55 धावेंची गरज असेल मैदानावरती. श्रावण डोंगरे आणि निलेश बांगरे जोडी मैदानावरती पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्क वरती बॉलर सचिन आपल्याला वाघोबा 11 शहापूर या टीम कडून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट कव्हर मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. मिड ऑन मध्ये फिल्डर, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. डीप मध्ये थोडंसं आपण बनवू शकतो. मिड विकेट मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे आणि एक खेळाडू आपल्याला लॉंग ऑन मध्ये कदाचित पाहायला मिळेल. फील्डची रचना, सजावट, अनालिसिस, स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे की आपण पाहू शकतो. फुललेनचे बॉल वापरवतील या ती मात्र शंका नाही आहे. लॉंग ऑफ मध्ये आता तो डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. डीप मध्ये मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑन मध्ये फिल्डर. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल रनवे रिथम मध्ये थोडीशी मिस्टेक आणि त्याला अनुषंगून चेंडू फेकणं नाही असं गृहीत आपण पाहू शकतो गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिला चेंडू जो मात्र पडण्यात आलेला आहे तो म्हणजे आता वेळ झालेली आहे ती म्हणजेच 11:28. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक असेल याची नोंद करून घ्या. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सचिन या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खोला टप्प्याचा बॉल ऑन साइडला बॅट अँड पॅड मधून मिड विकेटच्या दिशेला उडवलं. डीप मध्ये जोपर्यंत चेंडू यादर केला जाईल तोपर्यंत केलेली सिंगल आणि सिंगल धावेच्या सहकार्याने सामना आपण पाहू शकतो, जो मात्र आता दुसऱ्या इनिंगला झालाय प्रारंभ. आणि स्ट्रायकिंग एंड वरती वन ऑफ द टॅलेंटेड प्लेयर, वन ऑफ द असा खेळाडू आहे ज्या खेळाडूने शहापूरचं क्रिकेट अगदी पाहिलंय. शहापूर बाहेर जाऊन देखील शहापूरचं नाव मोठं केलंय. ते खेळाडू श्रावण डोंगरे. सचिन टू श्रावण, ही बॅटल पाहायला मजा येईल आता. यावेळेचा बॉल फटका, सुरेख बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रावण डोंगरे हा शो सुरू झालाय आणि हा पहिला ट्रेलर आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रेडमार्क शॉट मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात आलाय षटकार. आता षटकार आलेला आहे आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 7 रन्स ऑन द बोर्ड. संदीपजी निमसे सरांना आपण पाहू शकतो. मॅन विथ द गोल्डन स्माइल, एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. अशी एक पर्सनॅलिटी आहे. आपण पण लावलंय ना, आपण लावले. आपण मी सांगू ना प्रत्येक ओव्हर नंतर सांगतो. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस वॉट अ शॉट
इनसाइड आउट ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रावण डोंगरेचा तडाखा आणि बॉल सीमा पार आलाय. श्रावण डोंगरेचा तडाखा पाहायला मिळाला जिथे चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने हॅलो 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 हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो मयुरेशजी भूपतराव साहेबांचं शुभागमन झालंय. मयुरेशजी भूपतराव साहेबांचं शुभागमन झाले त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपली जागा आमच्या हृदयात आणि आमच्या व्यासपीठावरती आहे. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, त्यानंतर षटकार चौकारांची आतिषबाजी आणि त्यानंतर चौथा बॉल आला सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळते. बनवायचे 55 धावा, आतापर्यंत बनल्यात 12. यावेळेसचा बॉल फटका सुरेख मिड ऑन झाले. बीट चेंडू लॉंग ऑन ला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेश बांगरचा तडाखा बॉल वाईडिश लॉंग ऑन ला क्लिअर करत सीमा पार. मिलेंगे रन 4 तो होगा बेडा पार आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये जशी मागणी तसा पुरवठा धाब्यांची मागणी होती आणि पुरवठा निलेश बांगर आणि श्रावण डोंगरेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 16 धावा झाल्या धावफलकावरती. उत्तुंग फटकेबाजी श्रावण डोंगरेच्या माध्यमातून आणि निलेश बांगरच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल सोडेल तो निलेश कसला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय शेवटच्या बॉलवरती चौकार. अंत बला तो सब बला. एंड इज वेल ऑल इज वेल. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 20 रन्स. 20 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण अजूनही 18 बॉल आणि 35 धाव्यांची गरज. 18 चेंडू 35 धावा. आता सामना खुला झालेला आहे. 11.67 ची आस्किंग गती आपल्याला पाहायला मिळते आणि या गतीचा विचार केला तर नक्कीच वाफे संघ असा आहे. श्रावण डोंगरे आणि त्यांच्या जोडीला निलेश असे खेळाडू आहेत जे खेळाडू स्वतःच्या जीवावरती 2 षटकांमध्ये देखील मॅच समाप्त करू शकते. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल खैरपाडा विपक्ष सरलांबे, वासिन विपक्ष कासगाव आणि शेई विपक्ष गंगारोड असे 3 सामने अजून देखील आपल्याला पहिल्या फेरीतील कव्हर करायचे शिल्लक आहेत. विनंती असेल ती म्हणजेच आराध्य 11 शहापूर संघ. आपण कुठे जायचं नाहीये. आपल्या कॅप्टनला आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवून द्यायचंय. विनंती असेल आराध्य 11 शहापूर, कारण पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिथे विनिंग टीम फाईट करेल आराध्य 11 शहापूर या संघासोबत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला कमेश आपल्याला हॅलो 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 हॅलो. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर डिक्लेअरची 1 धावा टीमच्या टोटल मध्ये.
8 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय. श्रावण जो मात्र मैदानावरती आपल्याला 8 चेंडू 18 धाव्यांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय असं श्रावण. उमेश, सहा चेंडू 20 धाव्यांची गरज मैदानावरती असेल ती म्हणजेच वाफे संघाला. 6 चेंडू आणि 20 धावा. सहा चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. श्रावण डोंगरे च्या खांद्यावरती जिम्मेदारीचं ओझं आहे. समीकरण 6 चेंडू 20 धावा. मॅच मध्ये आता चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. डाऊन द बॉल फिल्डर येतील. दोन धावा झाल्यात कंप्लीट. 2 धाव्यांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 37. 5 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. हॅलो हॅलो.
सामना जो मात्र आपण पाहू शकतो आता फिनिश झालेला आहे. सिंगल रन 8 टीमच्या टोटलमध्ये. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक असताना आपण पाहू शकतो फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायचा प्रयत्न केला जाईल. विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.